छानपासून माझ्याकडे सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे राज्योत्सव परवडीवर करतो आता खूप खूप स्वागत. छानपासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार फक्त 30 दिवसात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचे व पिल्लांचं आपण करू शकतात वजन या ठिकाणी दुप्पट. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय, काय हे खरे की फक्त 30 दिवसात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचं व पिल्लांचं आपण वजन करू शकतो दुप्पट? होय मित्रांनो, ही असणारी संकल्पना यथार्थ, वास्तव आणि सत्य. पण अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागले, की अशी कोणती ती अफलातून संकल्पना की ज्यामुळे फक्त 30 दिवसात कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन होऊ शकते या ठिकाणी दुप्पट? याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल व कशा पद्धतीने करावं लागेल? चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. कारण मागच्या काही आठवड्यापासून माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा टेन्शनमध्ये होता. काही केले तरी त्याच्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढत नव्हतं. पण टेन्शन घेऊ नका, तुमचं टेन्शन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे. कारण संकल्पना घेऊन आलोय की फक्त 30 दिवसात आपण आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन करू शकतो या ठिकाणी दुप्पट. मग आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन 30 दिवसात दुप्पट करण्यासाठी आपल्याला काय करायचे, कशा पद्धतीने करायचे हे सगळं आज समजावून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर गॅरंटीनं फक्त 30 दिवसात तुमच्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन सुद्धा या ठिकाणी होऊ शकते दुप्पट. चला तर मग वेळ न वाया घालता ही संकल्पना काय आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता समजावून. बघा मित्रांनो, जर आपल्याला आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन हे 30 दिवसात दुप्पट करायचं असेल तर याच्यासाठी 2 पद्धतीनं काम करावं लागणार. एक पद्धत कोणती की आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढत का नाही यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांचं वजन वाढण्यासाठी कोणत्या पोषक तत्वांचा वापर करावा लागेल. याही महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नाचा उलगडा म्हणजेच घटकाचा विचार करावा लागेल. जर या 2 बाबीवरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर गॅरंटीनं सांगतो फक्त 30 दिवसातच आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन 100% या ठिकाणी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वात प्रथम हा विचार करूयात की आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं यथोचित वजन का बरं वाढत नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं विश्लेषण 4 पॉईंट्समध्ये मी करणार आहे. पहिला पॉईंट काय की आपल्या पिल्लांचं आणि कोंबड्यांचं वजन न वाढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जे काही खाल्ले ते त्यांना पचतंय का हे कधी बघितलंय का? लक्षात घ्या मित्रांनो, मी जवळपास 60 ते 70% फार्मला जेव्हा व्हिजिट करतो त्यावेळेस एक सर्वात महत्त्वाची अडचण आणि अडसर मला त्या ठिकाणी दिसून येते की जेवढं काही तुम्ही त्या कोंबड्यांना आणि पिल्लांना खायला घातले ते व्यवस्थितपणे खातात, परंतु ते त्यांना मानवत नाही, ते त्यांना पचत नाही आणि त्यातील 70 ते 80% भाग जो की पोषक तत्वांनी भरलेला आहे, पोषक तत्वांनी युक्त आहे, तो भाग त्यांच्या विष्ठेवाटे बाहेर पडतो. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, त्यांनी जेवढं खाल्ले त्याच्यातलं 70-80% त्यांना लागू पडत नसेल किंवा ते वाया जात असेल तर तुमच्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढू शकते का? तर अजिबात नाही. तर हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, की जेव्हा आपण आपल्या कोंबड्या आणि पिल्लांना खायला घालतो, ते जबरदस्त पद्धतीनं, तीव्र गतीनं खातात. परंतु हा विचार कधी केलाय का, की त्यांच्या पोटामध्ये सुद्धा जीवजंतू, किडे आणि त्या ठिकाणी आपण जर इतर कीटकांचा विचार केला तर हे असतात. आणि हे जे जीवजंतू कीटक असतात
ते काय करतात, त्यांना स्वतःचं काही अन्न तयार करता येते का नाही. मग कोंबडींना आणि पिल्लांनी जे खाल्ले त्याच्यावरती ते उदरनिर्वाह करतात. यांना पट्टकृमी असं म्हणतात आणि याच्यासाठी डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. लक्षात घेतलं का, की आपल्या कोंबड्यांनी, पिल्लांनी खाद्य तर व्यवस्थित खाल्ले, पण त्यांचं खाद्य जेव्हा पोटात गेले, तेव्हा ते खाद्य कृमींनी आणि पट्टकृमींनी म्हणजे जीवजंतूंनी फस्त केले. मला सांगा, त्यांच्या वाट्याचं, त्यांच्या हक्काचं त्यांनाच मिळालं नाही, तर मग त्यांचं वजन वाढेल का? कारण खाल्लेलं त्यांना मिळालं नाही, वाटा त्यांना मिळाला नाही, तर वजन वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर हे एक मुख्य कारण आहे, की जेव्हा आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन हे वाढत नाही. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, की बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण काय करतो नेहमी आपल्या कोंबड्यांना गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यांचंच खाद्य देतो आणि मका एक. मग याच्यातून त्यांचं पोषण होतंय का नाही माहीत नाही. अहो, कोंबडीचं आणि पिल्लांचं वजन वाढवायचं म्हटलं, तर त्यांच्या मांसल भागाची वाढ व्हायला पाहिजे, चरबी वाढली पाहिजे, त्यांच्या हाडांची ग्रोथ झाली पाहिजे. याच्यासाठी उपयुक्त काय तर याच्यासाठी त्यांना फिनिशर द्यावं लागते. फिनिशर एका मर्यादित सीमेपर्यंत दिलं तर 100% त्यांच्या शरीराला वाढीसाठी आवश्यक असणारे जे फॅट्स आहेत ते मिळतात आणि हे स्निग्ध पदार्थ त्यांना मिळाल्यामुळे त्यांची चरबी वाढते, त्यांच्या हाडाची वाढ होते आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढायला मदत होते. मग आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना मला खरंच सांगा फिनिशर देतो का? 100% नाही. त्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण काय, की आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना वजन वाढीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. बघा ऊर्जेची यथार्थपणे गरज जर भागवली तर कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन हे वाढू शकते. परंतु कुक्कुटपालक बांधवांना ही माहिती नाही, की आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना यथार्थ गरज किती आहे कार्बोहायड्रेटची आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती ही गरज भागू शकत नाही आणि त्याच्यामुळे कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढू शकत नाही. मग कार्बोहायड्रेटची गरज यामुळेही भागत नाही, की कार्बोहायड्रेट्स आपल्याला द्यायला महाग पडतात. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण गिरणीखालच्या पिठाचा वापर केला, की जे 8 ते 10 रुपये किलो मिळते, याहीद्वारे आपण आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन वाढवू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगा, उपरोक्त 4 जे मी उपाय पॉइंट्सच्या रूपानं सांगितले, तर असं तुम्ही करत आहात का? 100% करत नाहीयेत. म्हणून आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची ग्रोथ जबरदस्त दिसत नाहीये. पण असू द्यात. आजवर काय झालंय याच्याशी मला घेणं-देणं नाहीये. पण इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, की ज्यामुळे फक्त 30 दिवसात कोंबड्यांचं आणि पिल्लांचं दुप्पट वजन होऊ शकेल, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीराबाहेर जाणारे पोषक तत्वांना या ठिकाणी आपल्याला काय करायचे? चोकअप करायचे. मग कोंबडीच्या आणि पिल्लाच्या शरीराबाहेर जाणाऱ्या पोषक तत्वांना रोखायचं म्हटलं तर काय करावं लागेल? लक्षात घ्या मित्रांनो, कोंबडींची आणि पिल्लांची पोषक तत्व जी शरीरात आहेत केव्हा बाहेर जातात? ज्यावेळेस आपल्या कोंबडीची आणि पिल्लांची विष्ठा ही पातळ होत असते, ती वेळ असते की जेव्हा त्यांच्या शरीरातील असणारे पोषक तत्व हे बाहेर जात असतात. म्हणजे त्यांच्या शरीरातील पोषक तत्वांना बाहेर जाण्यापासून जर आपल्याला रोखायचं असेल, तर त्यांना त्या ठिकाणी झिंक द्यावं लागेल. झिंक म्हटल्यावर डोक्याला ताण येते, पण तुम्हाला सोपं शॉर्टकट सांगतो, की त्यांना ORS पावडर द्यायची. जे आपण आपल्या लहान बाळांना देतो ना संडास लागल्यानंतर, तर ते पावडर द्यायचे. आता हे पावडर किती द्यायचं तुम्हाला सांगतो. जर पातळ संडास दिसली, की थेट तुम्हाला जोपर्यंत पातळ संडास ही घट नाही, नॉर्मल होत नाही, तोपर्यंत तुम्हाला 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांना या ठिकाणी 1 लिटरला 4 ग्राम आणि 1 ते 4 महिन्यांची पिल्ले आहेत त्यांना 1 लिटरला 2 ग्राम या पद्धतीने ORS पावडर द्यायचे. ORS पावडरचा वापर 12ही महिने नियमितपणे पातळ संडास होत असताना केला, तर तुम्हाला सांगतो गॅरंटीने ही पातळ संडास नॉर्मल होतील. ही नॉर्मल संडास झाली, की गॅरंटीनं तुमच्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांची जी पिल्लं, कोंबड्यांची जी असणारी एकंदर संख्या आहे, क्वांटिटीमध्ये विचार केला तर कोंबडी पिल्ली या सर्वांचं वजन वाढायला याच्यामुळे मदत होते. म्हणून सातत्यानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की पहिली कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीराबाहेर जाणाऱ्या पोषक तत्वांना रोखावं लागेल. या पोषक तत्वांना रोखायचं म्हटलं तर ORS पावडर 1 लिटर 4 ग्राम 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी, 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी 1 लिटर 2 ग्राम. बघा एवढंच करून बघा, तुम्हाला वजनामध्ये फरक दिसतो का नाही. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, की बाबा हे तर करू आपण. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये कृमी, पट्टकृमी, जीव, जंतू, किडे वगैरे काय माहीतच नाही ना. अजून आम्हाला कोणी याबद्दल सांगितलं नाही. तुम्हाला सांगतो, सीझन बदलण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना आपल्या कोंबड्यांची व पिल्लांची डिवॉर्मिंग करून घेणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग कशी करायची? सकाळी 7 ते 10 पाणी घ्यायचं, 7 ते 10 वाजेपर्यंत पाणी घ्यायचं. आणि काय करायचं आहे,
की तुमची कोंबड्यांची संख्या किती आहे बघा, त्यानुसार तुम्हाला हे द्यायचे. तर त्याच्यामध्ये सगळं प्रमाण पाण्याच्या लिटरवरती. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर 1 लिटर पाणी घेत असाल तर मोठ्या कोंबड्यांसाठी जे की 4 महिन्याच्या वरच्या आहेत तशा प्रौढ कोंबड्यांसाठी आपल्याला 20 ml अल्गोमूर घ्यायचे आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी तुम्हाला अल्गोमूरचं प्रमाण घ्यायचं 1 लिटरला 10 ml. परत एकदा सांगतो, 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर त्यासाठी अल्गोमूरचं डिवॉर्मिंगसाठीचं प्रमाण 1 लिटरला 20 ml. 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी अल्गोमूरचं प्रमाण आहे 1 लिटरला 10 ml. जर या पद्धतीने आपण डिवॉर्मिंग 7 ते 10च्या दरम्यान दर 4 महिन्यातून एकदा केली तर गॅरंटीनं सांगतो, डिवॉर्मिंग केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे जीवजंतू, किडे आहेत, कीटक आहेत अथवा कृमी त्या सर्वांचा नायनाट होईल व जेवढं कोंबडीनं व पिल्लांनी खाल्ले ते सगळं त्याला पचेल. पचल्यानंतर 1% इकडे तिकडे जाणार नाही, 1% शरीराबाहेर जाणार नाही. त्याच्यामुळं त्याचं पोषण होईल. कोंबडीचं व पिल्लांचं योग्य पोषण झालं, जेवढं खाल्ले तेवढं पचलं, जेवढं खाल्ले तेवढं मानवलं, तर गॅरंटीनं सांगतो आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन हे वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच आहे गुरुकिल्ली आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन 30 दिवसात दुप्पट करण्याची. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे फिनिशरचा वापर. लक्षात घ्या मित्रांनो, कोंबडीच्या व पिल्लांच्या वजन वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक जो की मार्केटमध्ये मिळतो त्याला म्हणतात या ठिकाणी फिनिशर. तर आपल्याला काय करायचंय, फिनिशर आणायचंय. आता मोठ्या कोंबड्या प्रौढ असतील, जे 4 महिन्याच्या वरच्या आहेत, तर त्यांचं वजन वाढवायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, प्रति कोंबडी प्रति दिवस 20 ग्रॅम पर्यंत या ठिकाणी जे आहे ते फिनिशर द्यायचंय. आणि जर तुमच्याकडे 1 ते 4 महिन्याची पिल्लं असतील तर यांचं वजन वाढवायचं असेल, ज्यांचं वजन कमी दिसतंय त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रति पिल्लू प्रति दिवस या ठिकाणी 10 ग्राम प्रमाण घ्यायचे. मग जर आपण हे प्रमाण व्यवस्थित घेतलं, योग्य पद्धतीने फिनिशरचा वापर केला तर आपल्या कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील हाडांची वाढ होईल, आपल्या कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील मांसल भागाची वाढ होईल, तिची चरबी वाढेल व त्याच्यामुळे आपल्या कोंबडीचं व पिल्लाचं वजन फक्त 15 ते 20 दिवसात जबरदस्त रीतीने वाढलेलं दिसेल. आणि हे एक मार्ग प्रशस्त करेल 30 दिवसात कोंबडीचं व पिल्लांचं वजन दुप्पट करण्याचा. शेवटचा पॉइंट काय, तर आपल्याला या ठिकाणी पिठाचा वापर 12 महिने करायचा आहे, मे महिन्यात थोडा कमी करायचा आहे. मग पिठाचा वापर कशामुळे करायचा आहे, तर आपल्या कोंबडीचं व पिल्लांचं असणारं कार्बोहायड्रेटचं जे काही कमतरता आहे ती दूर करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. पीठ ही संज्ञा कशामुळे निवडली, तर गिरणी खालचं पीठ 8-10 रुपये किलो मिळते. मार्केटमध्ये एरवी गहू बघायला गेलं तर 25 ते 30 रुपये किलो, बाजरी बघायला गेलं तर 25 ते 30 रुपये किलो, मका बघायला गेलं तर 24 ते 25 रुपये किलो आणि त्याबरोबर तांदूळ जर बघायला गेलं तर रॅशनचे जरी असतील तर ते 20 ते 25 रुपये कमीत कमी भावात मिळतात. एवढ्या महागाचं आणून टाकायचं म्हटलं तर आपण काय करतो, हात आखडता घेतो. पण अशा परिस्थितीमध्ये कुणी जर तुम्हाला 30 रुपयाऐवजी 10 रुपयात ती वस्तू उपलब्ध करून देत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कोंबड्यांना व पिल्लांवरती अन्याय करणार नाही, त्यांना भरभरून खायला देणार. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची कार्बोहायड्रेटची गरज भागवण्यासाठी आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. पिठाचा वापर किती करायचा हा प्रश्न असेल तर तुम्हाला सांगतो याचं उत्तर. पिठाचा वापर करत असताना तुम्हाला काय करायचं की प्रति कोंबडीचा दिवसाचा आहार किती ते बघायचंय. आता तुम्हाला सांगतो कोंबडीचा दिवसाचा आहार जो असतो तो 120 ग्रॅम असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कोंबडीसाठी ज्या प्रौढ कोंबड्या त्यांच्यासाठी दिवसाला 50 ग्रॅम पीठ घ्यायचं आहे. म्हणजे समजा 100 कोंबड्या असतील तर 5 किलो पीठ घ्यायचे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे, गरजेपुरतं गुळ पाणी टाकायचे, त्याला मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हे गोळे कणिक रूपाने जे असणार आहेत ते उंडे त्या ठिकाणी कोंबड्यांना खाऊ घालायचे. तर एवढं केल्यानं तुम्हाला सांगतो त्या कोंबडीला आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स, कर्बोदकं मिळतात. त्यामुळे ऊर्जेचं संचयन, ऊर्जेची गरज या ठिकाणी भागवल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचं वजन वाढायला या ठिकाणी मोलाचं सहकार्य प्राप्त होते. जर तुम्ही पिठाचा वापर केला तर एकीकडे बजेट हे तुमचं बिघडणार नाही आणि तुमचा खाद्य खर्च कमी होईल, पण दुसरीकडे वजन वाढताना दिसेल. म्हणजे या ठिकाणी होणारा निव्वळ नफा किती जबरदस्त आहे त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. पिल्लांबाबतीत याचं प्रमाण जर विचारात घेतलं तर आपल्याला प्रति पिल्लू त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी वयानुसार हे प्रमाण ठरवायचे. 2 महिन्यापर्यंतची जी पिल्ले असतील, 1 ते 2 महिन्याची पिल्लं, तर त्यांच्यासाठी आपल्याला घ्यायचे 10 ग्रॅम. 2 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी या ठिकाणी घ्यायचे 15 ते 20 ग्रॅम. या पद्धतीने जर आपण सर्वांनी या ठिकाणी पिठाचा वापर योग्य पद्धतीने केला, त्यात गुळपाणी मिक्स करून जर मीठ त्यात मिसळून छोटे छोटे गोळे तयार करून गेले तर आवडीनं पिल्ले खातील, आवडीनं कोंबडी खातील, ज्यामुळे त्यांची वाढ त्या ठिकाणी जबरदस्त होईल, त्यांची ग्रोथ सुद्धा जबरदस्त होऊन जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. एरवी बरेच जण म्हणतात की सर आमचे जे पिल्ले ते एकमेकांना त्या ठिकाणी जे त्वचा मारतात, पिसं काढतात, कोंबडी असं सुद्धा करतात, पण पिल्लांचं प्रमाण यात जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये जखम होऊन त्यांचा जीव जाण्याची सुद्धा भीती असते. यापासून त्यांचं संरक्षण करायचं असेल
तर हा जो उपाय आहे ना पिठाचा, छोटे छोटे उंडे तयार करून देणं, हा फार फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्यांच्या चोचीला काम मिळते, ते बिझी राहतात, त्याच्यामुळे आपापसामध्ये भांडणं करत नाहीत, टोचा मारत नाहीत, पिसं काढत नाहीत, ज्यामुळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला खूप सारा फायदा होऊन जातो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना या 4 पद्धतीनं जर व्यवस्थित प्लॅनिंगनं इम्प्लिमेंटेशन करून नियोजनात्मक काम केलं, तर गॅरंटीनं सांगतो फक्त 30 दिवसामध्ये तुमच्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन दुप्पट होईल. म्हणजे जी अपेक्षित वजन आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काम करतो हे महत्त्वाचं नाही. आपण ते काम कसं करतो हे महत्त्वाचं आहे. फक्त गहू, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, फिनिशर, स्टार्टर, प्री स्टार्टर, लेयर फीड हे देऊन चालणार नाही. ते कधी द्यायचं, का द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं हे माहिती पाहिजे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीनं काम जर करत गेला तर तुम्हाला सांगतो तेव्हाच तुम्हाला निव्वळ नफा लाखोत मिळू शकतो. आपल्यापाशी सर्व साधनं असून फायदा नाहीये. त्या साधनांचा जर योग्य पद्धतीनं वापर झाला तरच आपल्याला आपला मनसुबा लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा पूर्ण करता येतो. मग असे बारीक-सारीक चुका आपल्याला कोण सांगणार, सूक्ष्म नियोजन कोण सांगणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण चिंता मिटली मित्रांनो, कारण रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन देणार आहे आणि ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण त्या ठिकाणी सहभाग घेतला, तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळेल, ते लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग प्रशस्त करेल. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग असते तरी कधी? तर लक्षात घ्या मित्रांनो, ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते त्यात पहिल्यांदा एक लेक्चर घेतलं जाते. त्यानंतर लेक्चर संपलं की वेदर बुलेटिन व मेडिकल बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती, पिल्लांवरती कसा परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा बचाव व संरक्षण करायचं की ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. सेगमेंट नंबर 3 मध्ये प्रश्न उत्तरं, आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं उलगडा मी करत असतो. लाईव्ह प्रश्न असतात, लाईव्ह उत्तरं असतात, टेन्शन घ्यायची गरज नाही. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर याची उत्तरं लखन सर देतील. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. यांना आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला पण प्रवेश घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं सर? तर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी एकच काम करायचं, यासाठी लखन सरांना कॉल करायचा. लखन सरांचा नंबर काय? तर लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल करा. या नंबरवरती कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की यासाठी आपण फक्त एक काम करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की एक प्रक्रिया कंप्लीट होईल. त्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 058 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस या फोनपे, गुगल पे नंबरवरती आपल्याला एकच काम करायचे, ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केलं की अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. तर अशा पद्धतीनं तुम्ही गावठी कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. यासाठी एकदा कॉल करा 84 21 82 62 65 या नंबरवरती. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सामील झालो तर फायदे कोणते कोणते होणार? तर मुख्य 4 फायदे होणार. पहिला फायदा, कोंबड्यांचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा किंवा शेड कसा निर्माण करायचा याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे पैशाची, जागेची, वेळेची, मेहनतीची बचत होईल. त्यानंतर तिसरा फायदा की आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपले पिल्ले आणि आपल्यापाशी असणारी कोंबडीची अंडी कुठे, कधी, कसे विकायचे याबद्दल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन दूर होईल. आणि चौथा फायदा म्हणजे आपली कोंबडी, आपले पिल्ले हे जास्तीत जास्त प्रमाणात आजारी पडणार नाहीत. कारण तुम्हाला सांगतो यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते. ज्या मार्गदर्शनामुळे ते आजारी पडले तरी तात्काळ त्यांच्यावरती कोणता औषध उपचार करायचा याबद्दल माहिती दिली जाईल, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. तर हे मुख्य 4 फायदे होतात आणि हे 4 फायदे झाले म्हणजे लाखोंचा निव्वळ नफा मिळालाच म्हणून समजा. म्हणून ज्यांना कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं. यासाठी एकदा संपर्क साधा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 65 62.
त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये आपणही मोफत सामील होऊ शकतात. यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 या WhatsApp क्रमांकावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्याच जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीने अवघ्या 30 दिवसामध्ये आपण आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन करू शकतो या ठिकाणी दुप्पट. जर या व्हिडिओबद्दल, कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर प्लीज पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.